विस्तारानं अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतरही इराण आणि इस्रायलचे परस्परांवरचे हल्ले अद्यापही जारीच आहेत। इराणवर येत्या आठवड्यात आणि त्यानंतरही हवाई हल्ले सुरूच राहतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिल्यानंतर इराणनं पश्चिम आशियातल्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून जोरदार प्रत्युत्तर दिलं। इराणच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी इशारा दिला आहे। इराणनं हल्ले थांबवले नाहीत तर इराणनं कधीही पाहिला नसेल इतका अधिक शक्तिशाली हल्ला अमेरिका करेल असं त्यांनी म्हटलं आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यात 10 पेक्षा जास्त प्रमुख शहरांना आणि भागांना लक्ष्य केलं आहे। केवळ राजधानी किंवा एका केंद्रापुरता हा हल्ला सीमित नव्हता असं स्पष्ट झालं आहे। दरम्यान अमेरिकेनं काल इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाई अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला। इराणनं खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। इराणनं देशात 40 दिवसांचा दुखवटा आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। या हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी आणि त्यांच्या नातवाचा आणि इराणच्या 7 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। या हल्ल्यात सुमारे 200 जण मारले गेले तर 700 जण जखमी झाल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं। खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे इराणच्या जनतेला आपला देश परत ताब्यात घेण्याची संधी असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। प्रत्युत्तरादाखल इराणनं देखील पश्चिम आशियातल्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिलं। इराणनं दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेत अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संलग्न असलेल्या ठिकाणी हल्ला केल्याचं वृत्त आहे। इराणनं ओमान बंदर आणि तेल टँकरवरही हल्ला केला। ओमानच्या दुक्म व्यावसायिक बंदरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे। दुबई, अबुधाबी, बहरीन आणि कुवेतमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त असल्यानं या देशांनाही याचा फटका बसला आहे। बहरीनमध्ये मनामा इथल्या अमेरिकन नौदलाच्या 5व्या फ्लीट मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचं बहरीननं सांगितलं आहे। तर कतारनं त्यांच्या पॅट्रियट संरक्षण प्रणालीनं क्षेपणास्त्र रोखल्याचं वृत्त आहे। संयुक्त अरब अमिरात, कतार आणि कुवेतनं त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे तर दुबई विमानतळावरून होणारी विमान उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत। इराकनेही त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे। कतार आणि कुवेतनं या हल्ल्यांचा निषेध केला आहे। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत। दरम्यान ज्येष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अली रझा अराफी इराणचे हंगामी सर्वोच्च नेते म्हणून काम पाहतील असं वृत्त इराणच्या ISNA या वृत्तसंस्थेनं दिलं आहे। इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी इराणच्या घटनात्मक पद्धतीनं दुसऱ्या व्यक्तीची निवड होईपर्यंत सर्वोच्च नेत्याची कर्तव्य पार पाडण्यासाठीच्या हंगामी नेतृत्व परिषदेचे सदस्य म्हणून अराफी यांची निवड झाली आहे। इराणच्या घटनात्मक यंत्रणेनुसार अंतरिम परिषदेमध्ये राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि गार्डियन काउन्सिलचे धर्मगुरूचा समावेश असतो। ही परिषद हंगामी काळासाठी देशाचा कारभार पाहिल। अहमद वाहिदी यांना इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सचे नवे कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे। पाकिस्तानमध्ये कराचीमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या निदर्शनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला।